फूल यासाठी वाहतो की फूल बघा हे सुंदरता असते आणि सुगंधित पण असते, स्वतः सुंदर असते, इतरांना आकर्षित करते आणि सुगंध पण देते। मनुष्याने सुद्धा स्वतः आदर्श बनवून सिलवान गुणवान बनवून आपल्या आचरणाचा सुगंध सगळीकडे पसरविला पाहिजे, हे त्याचा अर्थ आहे बघा। मेणबत्ती पण आपण लावतो, मेणबत्ती स्वतः जळते आणि इतरांना प्रकाश देते, त्या मेणबत्ती सारखं सुद्धा आपलं जीवन असावं। आपल्या जीवनामध्ये केवळ आपण स्वतःचाच विचार न करता जशी मेणबत्ती इतरांनाही प्रकाशित करते तसं आपल्याही जीवनाचं असावं। आपण आपल्या संपर्कातल्या लोकांना धम्मरूपी प्रकाश देऊन प्रकाशित करू शकलो पाहिजे, यासाठी आपण मेणबत्तीने पूजा करतो बघा। दुसरी गोष्ट अगरबत्ती लावतो, अगरबत्तीचं पण तेच लक्षण आहे बघा, ती स्वतः जळते आणि इतरांना सुगंध प्रदान करते बघा। आपलं ही जीवन असंच असावं।